आम्ही शुभाचे मावळे. प्रकरण 5. 200 वर्षांची काळरात्र. खडतर तपश्चर्या करून प्रजाजनांनी आणि राजांनी सजविलेला महाराष्ट्र वैऱ्यांनी टापाखाली तुडविला. संसार उधळले जाऊ लागले. संहार सुरू झाले. सुंदर सुंदर मंदिरे आणि अप्रतिम मूर्ती ठिकऱ्या उडून कोसळू लागल्या. अल्लाउद्दीनाने मलिक काफूरला खास हुकुम सोडला होता. सैनिकों के अपराधों पर तथा अपहरण पर कोई भी ध्यान न देना. ऐकवेना, पाहवेना, सोसवेना. ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रपुळीत, कल्पतरूंच्या आरवात, पियुषाच्या अर्णवात, चेतना चिंतामणींच्या गावात काय काय हा भयंकर हैदोस. गोकुळाचे स्मशान झाले. गोग्रास संपले. ग्रास सुरू झाले. अल्लाउद्दीन खलजी यावेळी दिल्लीत होता. त्याला जलोदर झाला होता. कब्रस्थानाच्या सरहद्दीवर त्याचा अखेरचा तंबू उभा होता. तरीही त्याच्या क्रूर स्वभावात काहीच कमतरता पडली नव्हती. खलजीने मलिक काफूरला महाराष्ट्रातून दिल्लीस बोलावून घेतले. मलिक हा त्याचा अत्यंत विश्वासू आणि लाडका गुलाम होता. मलिकने महाराष्ट्रात फौज ठेवून दिल्लीस कूच केले. महाराष्ट्राचे हाल थांबले नव्हते. आता सुलतानी गाजत होती. महानुभावांनी लिहून ठेवले, हे तो हातवणी भोजन तर पुढेच आहे. म्हणजे हे हाल आणि अत्याचार किरकोळच आहे. हातावर दिलेल्या खाऊ सारखे औरस चौरस भोजन पुढेच आहे, हा याचा अर्थ. आता हे कसे किती दिवस चालणार होते? महाराष्ट्रातील चीड, स्वाभिमान, शौर्य, पौरुष्य आणि सारे काही संपले. तारुण्य संपले की तरुणच संपले नाही. ते जिवंत होते, जागे होते, पण राखेखाली. आणि तेवढ्या त्या राखेतून उडालाच एक फुलता निखारा. तो आतापर्यंत दबलेला होता. त्याचे नाव हरपाल देव. प्रत्यक्ष रामदेवरावाचा एका राजकन्याचा नवरा, जावई. सुडासाठी त्याने तलवार उपसली आणि मग हजारो तलवारी त्याच्या निशाणाखाली जमा झाल्या. त्याने एकदम पठाणांविरुद्ध बंडाचा भडका उडवला. देवगिरी जिंकली. मलिक काफूरने मागे ठेवलेल्या पठाणी फौजेचा हरपाल देवाने फडशा उडवला. उरले सुरले पठाण दिल्लीकडे पळत सुटले. हरपाल देवाने खलजीची सत्ता पार उखडून काढली. महाराष्ट्र पुन्हा स्वतंत्र झाला. तेवढ्यात दिल्लीत अल्लाउद्दीन खलजी जन्नतनीस झाला, म्हणजे स्वर्गात गेला. दिनांक 19 डिसेंबर 1396 दिल्लीत सुलतानांना साजेसा इतिहास घडू लागला. सत्तेसाठी गळेकाठी सुरू झाली. डोळे फुटू लागले. खुद्द अल्लाउद्दीनाची पोरे आंधळी होऊ लागली. रामदेवरावाच्या मुलीपासून अल्लाउद्दीनाला झालेला मुलगा उमरान खान शहाबुद्दीन हाही ठार झाला. त्याचे वय 6 वर्षांचे होते. अल्लाउद्दीनाच्या मृत्यूनंतर बरोबर 35व्या दिवशी दिनांक 22 जानेवारी 1317 मलिक काफूरचाही खून पडला. यमदूताहुनी भयंकर असा हा इसम होता, पण असा कोण नव्हता. एक भयंकर माणूस बादशाह झाला. त्याचे नाव कुतुबुद्दीन मुबारक खान खलजी. त्याने सुलतान झाल्यावर सूड उगवण्यासाठी फौजेसह देवगिरीवर स्वतः मोर्चा वळवला. इसवी सन 1318 पुन्हा महाराष्ट्रात आग भरली. हरपाल देवाची सेना दिल्लीपुढे तुकडी पडली. ती पळत सुटली. जी कारणे शंकर देवाच्या पराभवाची, तीच कारणे हरपाल देवाच्या पराभवाची. आणि हरपाल देव मुबारक खानाच्या हाती जिवंत सापडला. सुडाने जळफळणाऱ्या त्या सुलतानापुढे हरपाल देवाला हजर करण्यात आले. त्याने भयंकर हुकुम सोडला. उसकी खाल खींचकर देवगिरी के दरवाजे पर लटका दिया जाए. लगेच कामाला सुरुवात. हरपालची सालडी सोडण्यात आली. जास्वंदी सारखा तो लालगुंद देह यातनांनी तळमळताना पाहून सुलतान खुश झाला. देवगिरीच्या दरवाजावर यादवांचा जावई सोललेल्या बकऱ्यासारखा लोंबकळू लागला. लग्नात सम्राट रामदेवरायाकडून भरवैभवात कदाचित याच सीमा दरवाजावर सीमांत पूजन स्वीकारणारा यादवांचा जावई आज माणसाचा लोळागोळा होऊन लोंबकळत होता. ही सुलतानांची जहादारी. सुखाचे मरण ही महान. देवगिरीच्या माथी आजवर फडकत असे गरुड ध्वज. आज फडकत होती गिदाडे. सुडाचा हा अखेरचा लाल भडक निखारा देवगिरीच्या वेशीवर विजत पार विझवून गेला. पठाणांची ही महाराष्ट्रावरील 4थी स्वारी ही फत्ते झाली. या 4थ्या स्वारीतच पठाणांनी मराठी भूमीत सत्तेचा सूर उभा केला.
तो कायमचा. महाराष्ट्रावर भयंकर सत्ता सुरू झाली. हा शूरांचा, संतांचा, विद्वानांचा, पुण्यवंतांचा, नीतिवंतांचा, कष्टाळू शेतकऱ्यांचा, प्रामाणिक राज्यकर्त्यांचा, धर्मशीलवंतांचा आणि सज्जनांचा देश पठाणांच्या गुलामगिरीत पडला का? इतके सद्गुण आणि समृद्धी, महाबळकट भौगोलिक प्रदेश आणि अजिंक्य गडकोटे, उत्तुंग प्रज्ञा आणि प्रतिभा असूनही आमचा पराभव का? शत्रूकडे असे काय जास्त होते आणि आमच्याकडे असे काय कमी होते? म्हणून आमचा 2, 4, 5 फार तर 15 दिवसात पराभव व्हावा. इथे सह्याद्री होता, सातपुडा होता, समुद्र होता, समुद्र संपत्ती होती, बलाढ्य मनगटे होती आणि धाडसी छाताडे होते, तरीही पराभव का? कारण कमी पडले अचूक नेतृत्व, कमी पडला भोवतीच्या जगाचा आणि शत्रू पक्षाचा आमचा अभ्यास, कमी पडले नियोजन, कमी पडले संशोधन, कमी पडला आत्मविश्वास, कमी पडली अस्मिता आणि म्हणून अस्मितेचा कडवा अभिमान, कमी पडली श्रीकृष्ण नीती आणि चाणक्य नीती. आम्ही नरसिंहाच्या, श्रीकृष्णाच्या आणि श्रीरामांच्या फक्त पूजा आणि आरत्या, धुपारत्या केल्या. अभ्यास आणि अनुकरण कधी केलेच नाही. या आक्रमणांचा धर्म, राजनीती, महत्वाकांक्षा, अस्मिता आम्ही कधी अभ्यासलीच नाही. म्हणून ती कळलीच नाही आणि ती पुढे कधी कळणारही नव्हती. याच चुका पुढे शेकडो वर्षे करीत राहणार आहोत हे विधिलिखित होते. अभिमानच संपला तर संघर्षाची गरजच संपते. मग निरुपायाने केलेल्या संघर्षात जोश यावा कुठून? मग चटक लागते पराभवांची. मग न लढताही आम्ही पराभूत होत राहतो. आता दिवस संपला, चालू राहिल्या काळोख्या रात्री. पारतंत्र्यात चंद्र सूर्य उगवत अंधारात आणि मावळत होते काळोख. वर्षातल्या 12ही अमावस्यांनी महाराष्ट्राला गराडा घातला. श्री नामदेवासारख्या निर्विकारी संतही कळवळून म्हणाले, दैत्यानेची भारे दाटली अवनी. चोखवांसारखा महामानव मंगळवेड्याच्या वेशीवर वेठीने बांधकामाचे धोंडे वाहता वाहता त्याच कोसळत्या वेशीखाली चिरडून गेला. इसवी सन 1338. महाराजांसाठी कोण रडणार? विठ्ठलाने रुक्मिणी रडले म्हणे. आता देवांच्याही हाती फक्त रडणेच उरले. आता आसवंत आणि रक्तात भिजत भिजत वर्षामागून वर्ष अशीच लटकत होती. घणांचे गाव घालून पहार जमिनीत ठोकावी तशी सुलतानांची सत्ता खोल खोल जात होती. पूर्वी पुराणकाळी एखादाच रावण निर्माण होत असे, एखादाच आक्रमक कालयवन चाल करून येत असे. पण आता त्यांच्याच वंशावळी जन्माला येऊ लागल्या. महाराष्ट्राला भरडून काढणारी पहा ही कालवयनांची केवढी मोठी रांग. महाराष्ट्रावर सुलतानी गाजविण्यासाठी कसे ओळीत उभे आहेत. पहिला मरण्यापूर्वी दुसरा जन्माला येत होता. या सुलतानांची राजवट या एकेकाळी अजिंक्य असलेल्या मराठी मुलखावर सुरू झाली होती. महाराष्ट्राला भरडून काढणारी पहा ही कालयवनांची केवढी मोठी रांग. खलजी सुलतान अल्लाउद्दीन खिलजी सन 1313 ते 19 डिसेंबर 1316. मुबारक खान खलजी, तुगलक सुलतान, ग्यासुद्दीन तुगलक, मोहम्मद तुगलक, बहमनी सुलतान, बदिरचे, बेरीदशाही सुलतान, वराडचे, इमादशाही सुलतान, अहमदनगरचे, निजामशाही सुलतान, विजापूरचे, आदिलशाही सुलतान, खानदेशचे फरुकी सुलतान. त्यानंतर येतात मोगल सुलतान, सम्राट अकबर, अहमदनगरपर्यंत सत्ता, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब उर्फ आलमगीर. इसवी सन 1658 ते पुढे. पहा पहा किती दाटीने उभे आहेत हे. एक मरायच्या आधीच दुसरा सुलतान हजर आहे. 300 वर्ष महाराष्ट्रावर एकामागून एक हे सुलतान सुलतानी गाजवत होते. याशिवाय महाराष्ट्राच्या सर्व सरहद्दीवर थोडाफार भाग गोवळकोंड्याच्या कुतुबशहांच्या अंमलाखाली होतात. एकूण महाराष्ट्राच्या मालकांची ही यादी. शिवाय मुरुड जंजिऱ्यावर ॲबॅसिनियातील हशबी आणि गोमांतकात युरोपातील पोर्तुगीज सत्ता गाजवीत होते. अलिबागच्या कोकणी भूमीवर आणि गोव्याच्या गोमांतक भूमीवर या लोकांचे चाललेले धार्मिक जुलूम आणि राजकीय अत्याचार भरतीच्या लाटांसारखे चालूच होते. महाराष्ट्राच्या भाषेवर, धर्मावर, देवांवर,
लोकांवर, शास्त्रांवर, परंपरांवर, संस्कृतीवर, तीर्थक्षेत्रांवर, इतिहासावर, मानबिंदूंवर, कशावरही त्या सुलतानांचे काळी मात्रही प्रेम नव्हते, उलट कडकडीत वैर होते. असे वैर करण्यातच ते पुण्य समजत. मराठ्यांची जमीन ही आपल्या उपभोगासाठी आणि माणसे आपल्या सेवेसाठी खुदाने आपल्याला बहाल केली आहेत, हाच त्यांचा आनंद होता. एकेका सुलतानाचे चरित्र आणि चारित्र्य भयंकर होते. त्यांच्या लीला अतर्क्य होत्या. या सर्व सुलतानांच्या सिद्धीच्या आणि पोर्तुगीजांच्या जोडीला अरब, हशबी आणि युरोपीय लुटारू चाचे माणसांना जगणे जमू देत नव्हते. कोकणातले हाल तर काय पुसावे, पण या 300 वर्षात इसवी सन 1318 पासून पुढे या जुलमी सत्ताधाऱ्यांविरुद्ध मराठी हात उगारला गेला नाही. हरपाल देवानंतर एकही तलवार उपसली गेली नाही. 300 वर्ष खलजी सुलतानांच्या मागोमाग महमद तुगलक महाराष्ट्राचा सुलतान झाला. दिल्लीत राहून तो मराठ्यांवर राज्य करीत होता. हा प्राणी विक्षिप्त होता. त्याच्या डोक्यात अफाट कल्पनांची कारंजी उडत दिल्लीची राजधानी देवगिरीत आणण्याचा योगच त्याने पाहिला. बर्फाळ हिमालयातून चीनवर स्वारी करण्याची कल्पना याची. या तुगलकाच्या क्रौर्याच्या एक भयंकर हरकती प्रत्यक्ष पाहून इब्न बतूताने लिहून ठेवले आहे. इब्न बतूता हा 10 वर्ष दिल्लीत न्यायाधीश होता. त्याच्या हकीकतांनी वाचणाऱ्यांच्या अंगावर शहारे, पण इब्न बतूताच्या अंगावर काटे उभे राहत होते. हे बतूतानेच लिहून ठेवले आहे. यानेच देवगिरीची दौलताबाद केली. जाफर खान उर्फ हसन नावाच्या सरदाराने तुगलखान विरुद्ध बंड पुकारले व महाराष्ट्र ताब्यात घेतले. इसवी सन 1347 हाच तो हसन गंगू अल्लाउद्दीन बहमनी. त्याने महाराष्ट्राची राजधानी कलबर्ग्याला नेली. यालाच गुलबर्गा असेही म्हणत. पण आता तेही म्हणायचे नाही. आता त्याला म्हणायचे अहसनाबाद. राजधानी नाही म्हणायचे, दारुसत्र म्हणायचे. मराठी गावांची, डोंगरांची, बंदरांची आणि माणसांची नावे बदलत होती. पारतंत्र्याचे विष अंगी भिनत चालले होते. हसन गंगू बहमनीनंतर त्याचा मुलगा महमद शहा हा सुलतान झाला. दिनांक 10 ऑगस्ट 1358 याने तेलंगणाचा राजपुत्र विनायक देव याची जीव छाटली आणि वेलिंगपट्टणाच्या किल्ल्यावरून त्याला आगीत फेकून जिवंत जाळले. अदोनी जवळच्या परिसरात याने 70,000 माणसांची कत्तल केली. माणसे मारायची याला फार हौस. याने नंतर कर्नाटकाच्या सरहद्दीवर एकाच वेळी खूप मोठी कत्तल केली. ही कत्तल इतकी मोठी होती की त्यामुळे हा मुलूक निर्मनुष्य ओसाड पडला. अतिसुंदर मंदिरे याने फोडून टाकली. आयुष्य खर्च करून लिहिलेले ग्रंथ याने जाळले. माणसांप्रमाणे ज्ञानाची आणि कलेची ही कत्तल. उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांवर अरबी भाषेत शिलालेख झळकत होते. बदकुद्दे शुद्ध मस्जिद आणि बना कर दे मस्जिद तबाह कर कुनिश्चित अशा जाहीरनाम्यात. यांचा अर्थ असा की मूर्ती फोडून टाका, येथे ही मशीद बांधली आहे. पारतंत्र्याच्या या भीषण काळरात्री सह्याद्रीच्या कुशीत काही मराठी मनगटे मात्र स्वतंत्र राज्य मांडून हिमतीने लढत होते. क्रूर शिकारी सुलतानांचा स्वभावात गराडा पडलेला असूनही या चित्त्यांनी आपल्या स्वराज्याचा डाव सोडलेला नव्हता. त्या चित्त्यांची वृत्ती होती शंकर देवासारखी, हरपाल देवासारखी. पर्वतांच्या, अरण्याच्या आणि समुद्राच्या आश्चर्याने ते स्वाभिमानी आणि मर्दानी मराठे सुलतानांशी झुंजत होते. त्यांना जिंकण्यासाठी सुलतान कायमचे किरण साधून बसले होते. पण कमी अधिक प्रमाणात जवळजवळ 125 वर्षे हे मराठी नरसिंह सुलतानांची टक्कर देत उभे होते. कधी हरत होते, कधी जिंकत होते. मृत्यूशी आशापाट्या खेळत ही मुठभर माणसे स्वातंत्र्यात जगत होती. कोकणात माहीम, जव्हार आणि संगमेश्वर येथेही अगदी लहान लहान मराठी राज्ये देवगिरीच्या पांडवानंतरही टिकून होती. तसेच बागलानात आणि माहूरच्या पहाडपट्टीतही अगदी लहानशा पणत्या झंझावाताशी टक्कर देत तेवत होत्या. सह्याद्री हेच त्यांचे चिलखत, सह्याद्री हेच त्यांचे बळ होते. डोंगराच्या आश्रयाने हे लहानसे राजे सुलतानांच्या अफाट फौजांशी लढत होते. पण अखेर ही लहानगी राज्ये बुडवण्याचा चंग सुलतानांनी बांधला. जव्हारच्या राजांनी मांडलिकत्व स्वीकारले
माहूरच्या जमठाकरी राजाची कत्तल उडाली आणि ती पणती भिजली. इसवी सन 1452 संगमेश्वराचेही स्वातंत्र्य महमूद गावानाने नष्ट केले. राजा जाखुरा ह्याने अखेर सुलतानापुढे गुडघे टेकलेच. इसवी सन 1470चा सुमार माहीमची तळ हाता एवढी असलेली स्वतंत्र सत्ताही पडली. बागलान मात्र कसे बसे तडजोड होते. परंतु जव्हार, माहीम, संगमेश्वर, बागलान आणि माहूर या सर्वांची मिळून भूमी एका जिल्ह्या इतकी सुद्धा नव्हती. बाकीचा विशाल महाराष्ट्र कलबर्गा, थाळनेर आणि गुजरात येथील सुलतानांच्या दावणीला दिवस मोजीत खितपत पडलेला होता. अभिमन्यू सारख्या लढणाऱ्या या लहानग्या स्वराज्याचे स्वातंत्र्य संपल्यावर भीषण अंधार पसरला. हे तेजाळ तारेही लुप्त झाले. यादवांचे रामराज्य बुडून 125 वर्षे उलटली. ती अशीच अखंड अपमानात ते तसेच पुढेही चालू राहिले. 10वा बहमनी सुलतान अल्लाउद्दीन शाह हा आता राज्यावर आला. इसवी सन 1435 ते 57 हा स्वतःला फार मोठा सत्पुरुष समजत असे. ऐहिक व पारमार्थिक कृत्यात श्रेष्ठ, ईश्वराचा नम्रसेवक, न्यायी, दयाळू, सहनशील व उदार असा सत्पुरुष केवढ्या मोठ्या मोलाची विशेषणे. एवढ्या या थोर सत्पुरुषाने आपल्या सुलतानीत केली तरी कोणती महाकृत्ये. याने प्रथम दिलावर खान नावाच्या आपल्या एका सरदारास कोकणात पाठवून त्याच्यामार्फत सोनखेडच्या एका नामवंत मराठा घराण्यातील एक सुंदर मुलगी आणून आपल्या जनानखान्यात दाखल केली. शंकरराव मोरे याच्या कुलीन घराण्यातील अशीच एक रूपवान मुलगी संगमेश्वराहून हुसेन अकबर नावाच्या सरदाराने आणून बादशहास बहाल केली. अशाच निरनिराळ्या 1000 बायका या सत्पुरुषांनी गोळा करून आणल्या. एका तलावाकाठी याने एक स्वर्ग महाल नावाचा महाल बांधला. त्यात तो चैनीत कायमचा दंग असे. मरेपर्यंत हाच त्याचा राज्यकारभार. हा सत्पुरुष असे म्हणत असे की कमीत कमी 1 लाखांची कत्तल करणे हे आमच्या बहमनी घराण्याचे धर्म, कर्तव्य व परंपरा आहे. हा कापरांचा भयंकर द्वेष करीत असे. ब्राह्मणांविषयी तर तो बोलतही नसे. ब्राह्मणांना सरकारी नोकऱ्या मिळू देत नसे. या अल्लाउद्दीन शहाचा मुलगा हुमायून शहा इसवी सन 1457 ते 61 तर इतका जुलमी व क्रूर संतापी होता की त्याचेच लोक त्याला जालिम. तो जरी भयंकर क्रूर होता तरी त्याने तख्तावर आल्यानंतर मात्र पहिली कत्तल अगदी लहानशीच केली. फक्त 7,000 माणसे त्याने ठार मारली. जनानखान्यातील कोणी बायकांनी लहानशी जरी चूक केली तरी तो त्यांना ठार करत असे. प्रजेतील कोणाच्या लग्नाची मिरवणूक जात असली तर भर वरातीतून तो नवरीलाच पळवून येत असे. कशी जगत असेल प्रजा. याच कालखंडात सर्व मराठी संत निर्वाणाला गेले. गोरोबा काका, चोखोबा, विठाळ रेणुकानंदन, सावंताजी माळी, परिसा भागवत, विसोबा, जनाबाई आणि श्री नामदेव सर्वच संत गेले. योगीराज चांगदेवही गेले. प्रदीर्घ काळ राहून गेले. आमच्या स्वराज्यासारखेच हे संत गेले. महाराष्ट्राची उरली सुरली उब नाहीशी झाली. बहमनी सुलतानांच्या आमदानीत एका माणसाची तारीफ फार गायली जात असे. तो वजीर होता. वजीर आझम, वकील उल सल्तनत, मलिक इक्तुजा, खाजेखान महम्मद गवान. तो मोठा दिलपाक, रहमदिल, परवरदिगर, दिलदार इंसान, विद्याप्रेमी, न्यायी, धर्मशील व सुसंस्कृत होता. तो मानवतेचा साक्षात पुतळाच होता. सांस्कृतिक उच्च जीवनाचा केवळ आदर्श होता. परंतु सुंदर सुंदर मूर्तींचा चक्काचूर उडविणे, कत्तलींना पाठिंबा देणे, स्वतःही यथाशक्य कत्तली करणे, जिहाद पुकारून कोकणातील मराठ्यांवर हल्ले चढविणे वगैरे गोष्टी महम्मद गावांच्या न्यायी, उदार, दयाळू, विद्याप्रेमी, थोर मनात सहज. गावांच्या विद्याप्रेमाचा, औदार्याचा, विरक्त आणि त्यागी जीवनाचा महाराष्ट्राला काळी इतकाही फायदा होत नव्हता. बिदरच्या त्याच्या मदरसाचा उपयोग महाराष्ट्राला थोडा तरी होता का? अजिबात नाही. याची मानवता ठराविक नावांपुरतीच मर्यादित होती. सुलतान महम्मद शहाने तेलंगणात अनेक कत्तली केल्या. हजारो निरपराध माणसे मारली. त्यापैकी सुलतान महम्मद शहाच्या बरोबर कित्येक स्वाऱ्यात वजीर मुहम्मद गावान हा स्वतः हजर होता. सुलतानाच्या क्रौर्याबद्दल वजीर गावाने चुकूनही सुलतानाचा साधा निषेध सुद्धा केला.
हात तर धरलाच नाही. उलट एक उदाहरण फार क्रूर गमतीचे आहे. कोंडा पिल्लीचा किल्ला लढाई न करता समोपचाराने सुलतान महम्मद शहाच्या कब्जात आला. त्याने किल्ल्यात प्रवेश केला. त्यावेळी समोर एक देवालय त्याला दिसले. सुलतान तिथे सुद्धा गेला आणि त्याने तिथे असलेल्या निरपराध ब्राह्मणांना स्वतःच्या हाताने कापून काढले. लगेच ते देऊळ फोडून त्याची मशीद करण्याचा हुकूम सोडला. अंमलबजावणी झाली. सुलतान पुन्हा तिथे आला व या शुभ प्रसंगाप्रत्यर्थ त्याने पुन्हा स्वतःच्या हाताने काही लोकांना ठार केले. उगीच यात आश्चर्य म्हणजे या सुसंस्कृत दयाळू उदार मोहम्मद गावान वजीराने या थोर सत्कृत्याबद्दल सुलतान महम्मद शहाचे गाजे म्हणून मनपूर्वक कौतुकच केले. महाराष्ट्रात एक दुष्काळ पडला. तो 2 वर्ष टिकला. लोक अन्ना वाचून मेले. वजीर गावांनी काहीही केले नाही. मंगळवेढ्याचा सामान्य ठाणेदार दामाजी आणि बहमणींचा असामान्य वजीर महम्मद गावान यांच्यातील मानवतेस असाच फरक होता. या एकूण सर्वच सुलतानांच्या राज्यात महाराष्ट्र असाच दुःखात नितळत होता. इथले संत पितळांखाली चिरडून मरत होते. दरबारात मात्र परदेशातून अवले येत होते व त्यांचे मान सन्मान होत होते. त्यांना इराणी, अरबी व तुर्की देशातून मुद्दाम आणवित. अवलिया नाही सापडला तर त्याच्या पोरा नातवंडांना येथे आणवून त्यांची थाटाची सरबराई होत असे. कर वसूल होई मराठ्यांच्या गाडग्या मडक्यातून आणि त्यावर उदार असत सुलतान. या सुलतानांच्या बहुरूपी लीला किती सांगाव्यात. लहरी, तापट, कपटी, खुनशी, मूर्ख, कत्तलबाज, दारूबाज, कामांध, लुटारू आणि चैनी नसेल तर तो सुलतान कसला. हे तर त्यांचे अंगचेच गुण. स्वकीयांचाही विश्वासघात करणे आणि जीवाला दगा करणे, ज्यांना सहज जमत असे भावांचे डोळे काढणे, त्यांचे खून पाडणे म्हणजे त्यांच्या हाताचा मत. त्यांच्यातला न्यायी सुलतान काय न्याय देईल याचा नियम नसेल. एखादा सुलतान दयाळू म्हणून गाजे. दयाळू म्हणजे कमी क्रूर. कोणत्या सुलतानाला कशाची लहर येईल याचा तर्क तर देवालाच काय पण सैतानालाही करणे अशक्यच असेल. त्यांच्यातले सत्पुरुष ही भयंकरच. सर्वात भयंकर माणूस म्हणजे गाजी. गाजी म्हणजे धर्मवीर आणि धर्मवीर म्हणजे कत्तलबाज. सुलतानशाही महाराष्ट्राच्या कलांचा, विद्यांचा, शास्त्रांचा, भाषेचा, भावनांचा चोळामळा होत होता. अतिसुंदर शिल्पकलेने नटलेल्या मंदिरांपैकी एकही मंदिर शाबूत स्थितीत सापडणार नाही. असेल तर दाखवा. वारंवार दुष्काळ पडत. एक दुष्काळ तर 12 वर्षे अखंड पडला. दुर्गादेवीचा हा दुष्काळ इसवी सन 1396 ते 1408. अन्नपूर्णेचा महाराष्ट्र अन्नान्न स्थितीत रोज मरत होता. मराठी स्वराज्य बुडून 100 वर्षे उलटली. 200 वर्षेही उलटली. पारतंत्र्याची गडद रात्र ही ऐन अमावस्या होती. काळ रात्रच. उशकलाची अंधुकशी आशा नाही. आम्ही शुभाचे मावळे